विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. द एंड ऑफ बॅकलॉग्स. अरे पण बॅकलॉग म्हणजे काय एक्सप्लेन करतो सुरुवातीला. आता सांगतो. काय झालंय, की गेल्या 4-5 वर्षात कोविड पासून म्हणूया आपण, की तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत. अतिशय माफक फी आहे. 3,000, 4,000, 5,000 फी म्हणूया आपण इयरली फी. फक्त 5,000 आणि क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळतं. आता ज्यांना जेईई किंवा नीट करायचं आहे, ती मुलं पहिला कोर्टाला जायची, बरोबर आहे? किंवा मोठ्या-मोठ्या अकॅडमीजमध्ये हॉस्टेलला जाऊन राहत होते. आता घरी बसल्या सुद्धा ती मुलं अभ्यास करू शकतात. कोर्टाची टॉपची फॅकल्टी तुम्हाला घरी बसून शिकवते. ऑनलाईन. बरं. पण यात प्रॉब्लेम पण आहेत. तेच आपल्याला डिस्कस करायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो, की हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच इम्पोर्टंट आहे. सगळ्यांसाठीच इम्पोर्टंट आहे. तर होतं काय बघा, की ऑनलाईन आपण एखादा कोर्स पर्चेस करतो. पण घरातले तेवढ्यावर सॅटिस्फाईड नसतात. ते तुम्हाला ऑफलाईन कोचिंग जॉइन करून देतातच. मुलगा 10वीत गेला, की घरातल्यांना काय असं होतं, की आता 10वी पासून खूप महत्त्वाचं वर्ष आहे. त्यामुळे ते तुम्हाला कुठं सुट्टी देत नाहीत. मग 10वीत तुम्हाला क्लासेस जॉइन करून दिलेले असतात. सकाळी, दुपारी, संध्याकाळी क्लासेस. 11वी-12वी तुम्ही विचारूच नका. मोठ्या-मोठ्या अकॅडमीच्या शोधात पालक असतात. मी साताऱ्यात कोचिंग क्लासेस घेतो बरं का, गेली 25 वर्ष साताऱ्यामध्ये. आता मला भेटायला सांगलीवरून लोकं येतायत, कोल्हापूरहून येतायत, कोकणातून येतायत आणि त्यांची 10वीत आहेत मुलगा आणि आता ते भेटायला येतायत आणि 11वीचं ॲडमिशन कन्फर्म करतायत. ओके. म्हणजे बघा, ऑनलाईन पण क्लासेस जरी असले तरी ऑफलाईन पण आहेत. मग मुलाला काय होतंय, त्यात ग्रामीण भागात जर कॉलेज पण करणारी मुलं असतील, म्हणजे काय, शहरात काय झालंय, डमी कॉलेजेस, ओके, एक्सटर्नल ॲडमिशन आणि त्याच्यामुळं मुलं कॉलेजमध्ये जात नाहीयेत, पण दिवसभर अकॅडमीत शिकतायत ते. मग आता होतं काय, अकॅडमीचा लोड वाढतोय. कॉलेज असेल तर कॉलेजचा लोड आहे. मग क्लासचा होमवर्क, अकॅडमी कॉलेजचा होमवर्क ठीक आहे. आता ग्रामीण भागात क्लास 2-3 तासाचा असतो लक्षात घ्या. तरी पण त्या क्लासचा होमवर्क येणार की नाही? क्लासचा होमवर्क, कॉलेजचा होमवर्क या गोष्टीमुळं काय होतंय सांगतो. ऑनलाईन जे कोर्सेस असतात त्यांचे पण दिवसातून 1-2 लेक्चर्स मिळतात. ते पण तास-तास, 2-2 तासाचे सुद्धा असू शकतात. लाईव्ह घेणारे भरपूर आहेत. ते 3-3, 4-4 तास लाईव्ह घेतात. मग काय होतं माहितीये का? एक दिवस जरी लेक्चर चुकलं, की झालं बॅकलॉग लक्षात घ्या. मग त्यात इंटरेस्ट जातोय. ओके. आणि मग क्युम्युलेटिव्ह बॅकलॉग वाढतच जातोय. हां, आता काही मुलं आहेत, चला ठीक आहे, बहिणीचं लग्न आहे, 4 दिवस गेले त्याच्यात. मग 4 दिवसाचा बॅकलॉग म्हणजे खूप मोठा बॅकलॉग झाला, आहे की नाही लक्षात घ्या. मग त्यात काय होतं माहितीये का, त्या 4 दिवसाच्या बॅकलॉग कव्हर करताना तो मुलगा काय करतोय, आता चूक सांगतो, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. जवळ-जवळ 2,000 पेक्षा जास्त मुलं आपल्याला Telegram आणि WhatsApp ग्रुपला जॉइन आहेत बरं का. तुम्ही पण जॉइन व्हा. तुम्ही स्कॅन करा आणि ग्रुपमध्ये जॉइन व्हा. आम्ही तुम्हाला वर्षभर डिटेल प्रत्येक एक्झाम होईपर्यंत काही नवीन नोटिफिकेशन असेल, काही नवीन सूचना आली, तुम्हाला इमिडिएटली या ग्रुपवर कळते बाळांनो. म्हणजे आता सीईटीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली. आम्ही पाठवतोच लगेच ग्रुपवर लक्षात घ्या. सगळ्या इम्पोर्टंट सूचना तुम्हाला इथे मिळतील. पण सगळ्यात इम्पोर्टंट हे आपलं ॲप्लिकेशन आहे. ओके. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ह्याच्यात 100 पेक्षा जास्त फ्री व्हिडिओ आहेत. ते बघा तुम्ही. मग तुम्हाला एक अभ्यासाची आयडिया येईल. आता त्याच्यानंतर आपलं Insta पेज जे तुम्ही फॉलो करतायच आणि खूप तिथून तुम्हाला मला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. बरं आता ऐका. पहिली चूक काय होते मुलांची माहिती का? बॅकलॉग कव्हर करायचंय. मग ते काय करतात माहितीये का? की जे डेली व्हिडिओ अपलोड होतात ना, बघा म्हणजे आज नवीन टॉपिक सुरू झालाय. डेली व्हिडिओ त्याचा पहिला अपलोड झाला. म्हणजे आज पहिला व्हिडिओ आहे त्या टॉपिकचा. तो नाहीत बघत. का? बॅकलॉग क्लिअर करायचा आहे. मग हा बघून झाला का? नाही. नेक्स्ट डे काय करतायत? इथला व्हिडिओ कव्हर करतायत. पण हा बॅकलॉग क्रिएट झाला ना. साधं लॉजिक. असं जर केलं तर कधीच तुमचं बॅकलॉग कव्हर होणार नाहीये. तेव्हा करायचं काय बघा, एखादा नवीन टॉपिक टॉपिक सुरू झाला ना, तो तर कंटिन्यू करायचाच. मग त्याबरोबर बॅकलॉग कव्हर करायचा तुम्हाला हे लक्षात घ्या. हे समजून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं बॅकलॉग तर कधीच राहिला नाही पाहिजे लक्षात घ्या. कधीच नाही. पण त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट पण कधीच चुकवायची नाहीये. बरीचशी मुलं टेस्ट देत नाहीत. सांगू तुम्हाला 10% हो, शॉकिंग. फक्त 10% मुलं टेस्ट देतायत. हो, 10% मुलं टेस्ट देतायत आणि त्यातली 8-9% हे टॉपर आहेत लक्षात घ्या. 1-2% इकडं-तिकडं म्हणूया आपण. म्हणजे जे टेस्ट देणारी मुलं आहेत त्यांचा रिझल्ट लागतोयच. म्हणजे तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्या, की बॅकलॉग तर ठेवायचा नाहीये, त्याचबरोबर टेस्ट द्यायचे. आता जास्त करून हा व्हिडिओ जे 11वीतून 12वीत मुलं गेले त्यांच्यासाठीच आहे बरं का. मग या सोमवारपासून ओके, या सोमवारपासून आपण 12th स्टँडर्ड स्टार्ट करतोय. 11वीत असताना 12वीचा अभ्यास कसा करायचा? अजून 11वी कंप्लीट नाहीये, 12th कसं करायचंय?
अजून माझं बेसिकच पक्कं नाहीये. मला एम-सी-क्यू जमतच नाहीये. काय करायचं? अरे विचारा ना मला प्रश्न. आम्ही तुमच्याशी बोलू. या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करा. ओके. प्लॅन काय असणार आहे? स्टडीचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? पहिल्या महिन्यात काय कुठले थिअरॉटिकल कुठले प्रश्न घेतले जाणार आहेत? नेक्स्ट मंथपासून क्रॅश कोर्स कसा स्टार्ट होतोय? सी-ई-टीसाठी पी-वाय-क्यूज कसे घेतले जाणार आहेत? डेमो लेक्चर्स कुठले अवेलेबल आहेत का? विचारा ना प्रश्न. बोला आमच्याशी, लक्षात घ्या. शॉकिंग मी तुम्हाला सांगतो, आता जे 2026 ची मुलं आहेत ना, 2026 ची मुलं म्हणूया आपण. त्यांचं काय माहिती का? आत्ता हे सुरू होईल म्हणूया आपण. एका महिन्यात परीक्षा सुरू होईल. आणि मला हा व्हिडिओ बनवताना अगोदरचे कॉल आले होते. मी काही स्टुडंट्सशी बोललो. झिरो अभ्यास आहे. "होय, अजून महिना उरलाय परीक्षेला, झिरो अभ्यास आहे." एक डेफिनिशन येत नाही कुठली, पण त्यांना मी कॉन्फिडन्स देतोय. आपल्या YouTube चॅनलवर वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, तुमचा कुठला फ्रेंड 12th ला असेल आणि तो बोर्डची एक्झामची तयारी करतोय, तर त्याला सांगा, आपल्या प्लेलिस्टमध्ये लॉज आहेत. ओके. आपल्या प्लेलिस्टमध्ये डेफिनेशन्स आहेत. आता हे डेफिनेशन प्लेलिस्टमध्ये नाही आहे बरं का. डेफिनेशनचे व्हिडिओ आहेत. ऑल इम्पोर्टंट डेफिनेशन्स, डिस्टिंग्विश ह्याचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर, लक्षात घ्या. आय-एम-पी क्वेशन्स आहेत. मी तुम्हाला सांगतो, हे त्यांना करायला सांगा. कॉन्फिडन्स वाढेल. ओके. बरं, मग तुमच्या फोनची आम्ही वाट बघतोय. कॉल करा. आपण बोलू. ऑल द बेस्ट.